जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी मकरंद वैद्य आपलं मनापासून स्वागत करतो. रस्ते सुरक्षा अभियान ही महाराष्ट्रातील महत्त्वाची आणि सर्वात मोठी मोहीम परिवहन विभागातर्फे राबवण्यात येत आहे. ही मोहीम रस्त्यावर होणारे अपघात आणि त्याबरोबर होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षेबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी परिवहन विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. परिवहन विभागातर्फे ही मोहीम 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी ह्या कालावधीत राबवण्यात येत आहे. ते जाणून घेण्यासाठी आणि ह्या मोहिमेबद्दल माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे परिवहन विभागाचे आयुक्त माननीय श्री विवेक भीमनराव यांना. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, की राज्यातील अपघात टाळण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात येतात त्याच्यातली रस्ता सुरक्षा अभियान ही महत्त्वाची उपाययोजना आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. रस्ता सुरक्षा हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. आज आपल्याला माहिती आहे आपला देश एक जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने आपण आज समोर जातो आहे. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच आपण जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. आज जर आपण बघितलं, वर्तमानपत्र वाचा, बातम्या वाचा, सगळ्या जगामध्ये भारताच्या प्रगतीबद्दल फार चर्चा होत असते. मग ते विज्ञान असतो, माहिती तंत्रज्ञान असतो किंवा अजून कोणतं क्षेत्र असतो, सगळीकडे भारताच्या आणि भारतीयांच्या यशाने सगळ्या जगामध्ये सगळ्यांना त्याची मोहर लागलेली आहे. पण एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना ती एक चिंतेची बाब आहे आणि ती म्हणजे रस्त्यावर होणारे अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू. भारतात जवळपास मागच्या वर्षी 1,68,000 नागरिकांचा रस्ते अपघातामध्ये जीव गेलेला आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे हे प्रमाण जवळपास 15,228 म्हणजे 15,300च्या आसपास एवढे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले. जगामध्ये जेवढी वाहनं आहेत त्यातल्या जवळपास 1% वाहनं भारतात आहे. पण जगात जेवढे मृत्यू होतात अपघाती मृत्यू त्याचे जवळपास 12% अपघाती मृत्यू हे भारतामध्ये होतात. आणि हे जे अपघाती मृत्यू होतात याच्यापेक्षा डबल नंबर म्हणजे समजा 1,60,000 जर मृत्युमुखी पडत असतील, जवळपास 4 लाख लोक हे एवढे सिरियसली इंजुर्ड होतात, त्यांचं जे आयुष्य आहे त्यांना नीट जगता येत नाही. तर हा एक 5-5.5 लाख व्यक्ती, त्यांच्यावर त्यांचे असलेले कुटुंब असा जर आपण विचार केला तर 20 ते 25 लाख लोकसंख्या दरवर्षी अपघातामुळे जवळपास त्यांच्या आयुष्यातून उठल्यासारखी होते. आणि यात जर आपण बघितलं तर ज्यांचे मृत्यू होतात त्यातले जवळपास 70% जे लोक आहेत ते 18 ते 40 या वयोगटातील आहे. म्हणजे जो उमदीचा काळ आहे, जे आपल्या काहीतरी जीवनाचे स्वप्न घेऊन घराच्या बाहेर पडतात, त्यांना कुठेतरी मध्येच त्यांच्यावर ही वाईट परिस्थिती येते. आणि म्हणून आता सरकारने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे आणि असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे पूर्ण देशामध्ये की पुढील 5 वर्षामध्ये या रस्ते अपघातामध्ये किमान 50% कमी झाली पाहिजे. परंतु आपले माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भात जास्त संवेदनशील आहेत. ते बोलले की आपल्याला महाराष्ट्राला हे जे उद्दिष्ट आहे हे लवकर साध्य करायचं आहे. आपल्याला 5 वर्ष वाट बघायची नाही आहे. आणि मग एकंदरीत हे सगळे मृत्यू जे होतात, रस्त्यावर होतात अपघात, त्या संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून केंद्र सरकार दरवर्षी एक पहिले सप्ताह घ्यायचे. आता आपण काही वर्षापासून पूर्ण महिनाभर याची एक जनजागृती करतो आणि म्हणून 15 जानेवारी ते 14 फरवरी हे यावर्षी सगळ्या देशामध्ये आपला रस्ता सुरक्षा अभियान म्हणून राबवत आहे. आणि असंच अभियान आपण राज्यामध्ये देखील आता राबवायला सुरुवात केली आहे, ज्याची की मागच्या आठवड्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. नाही सर, खूप छान माहिती सांगितली. आत्ता हे अभियान आपण जे सुरू करताय तर त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी लोकजागृती होणं, त्याबद्दल आपण काय सांगाल? निश्चितपणे आम्ही या काळामध्ये आपल्या ज्या म्हणजे तसा तर रस्ते अपघात हा वर्षभर हाताळायचा विषय आहे, ते आपण उपायांना करत असतो. पण यामध्ये थोडेसे आपण जे आउटरीच प्रोग्राम ज्याला म्हणतात की आपण विद्यार्थ्यांपर्यंत जातो, कॉलेजमध्ये जातो, शाळांमध्ये जातो आणि ज्या ठिकाणी विशेषतः अपघात होतात त्या अपघात प्रवण क्षेत्रामध्ये आम्ही तिथे काही बॅनर्स लावतो, पोस्टर्स लावतो, काही रॅलीज घेतो
टी व्ही असेल, मग वृत्तपत्र असेल किंवा आपलं FM असेल, इथं देखील आम्ही या संदर्भात आम्ही जागरूक करत असतो. आणि यावर्षी आपण त्याच्याकरता एक जास्त निधी उपलब्ध करून दिला जिल्ह्यांमध्ये की तुम्ही काहीतरी लोकल इनोव्हेशन अप्लाय करा. प्रत्येक जिल्ह्यातले कारणं वेगळी असतील. 84% अपघात जे आहे ते ड्रायव्हरच्या चुकीमुळे होतात. त्यामुळे कुठेतरी ड्रायव्हरचं प्रशिक्षण करणं, एक जनजागृती करणं हा देखील आमचा यामागचा उद्देश असतो. नाही, बरोबर सांगितलं. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की रस्ते सुरक्षित, पण ड्रायव्हर जे म्हणतात किंवा चालक असेल ते बेजबाबदारपणे वाहन हाकलतात. मग ह्याच्यासाठी काही कार्यवाही करता येईल का, किंवा ह्याच्यासाठी काही उपाययोजना करता येईल का? आज जर आपण बघितलं की काही प्रगत देशांमध्ये कॉलेजची डिग्री मिळवणं हे सोपं असतं, पण ड्रायव्हिंग लायसन मिळवणं कठीण असतं. इतकी त्याच्यामध्ये त्यांची जी प्रक्रिया ती फार खडतर आहे. आपण देखील आपल्या देशामध्ये आता याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस केलेले आहे. एक तर आता लर्निंग लायसनला येताना आपण त्याची एक डिटेल परीक्षा घेतो. एक कम्प्युटराइज टेस्ट असते, अर्ध्या तासाची परीक्षा असते ती. त्यामध्ये आपण त्याचं बेसिक ज्ञान जे आहे ते आपण तपासतो. आता त्यानंतर जे त्याची ड्रायव्हिंग टेस्ट असते, आता या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये कसं आहे की सध्या आपल्याकडचे जे आमचे मोटर वाहन निरीक्षक आहेत ते त्याची तपासणी घेतात आणि त्यामध्ये जे ज्याला आपण नापासाचं प्रमाण म्हणतो ते फार कमी आहे. जगामध्ये अनेक याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग ट्रॅक आहे. म्हणजे आपण त्या ट्रॅकवर गाडी चालवायची आणि त्याची जी तपासणी आहे तिथे कॅमेरेज असतात, AI कॅमेरे आहेत, सेन्सर्स आहेत आणि ते सेन्सर्स मग याची पूर्ण ॲनालिसिस करतात आणि तो व्यक्ती त्या टेस्टमध्ये पास आहे किंवा फेल आहे ठरवतात. असा एक ट्रॅक आपण सध्या पुण्याला भोसरीमध्ये सुरू केलेला आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ॲटोमॅटिक टेस्टिंग ट्रॅकमध्ये, ड्रायव्हिंग ट्रॅकमध्ये जे नापास व्हायचं प्रमाण आहे ते जवळपास 30 ते 35% आहे. आणि ज्या ठिकाणी हे ॲटोमॅटिक ट्रॅक नाही आहे, जिथं मॅन्युअली घेतल्या जातात, त्या ठिकाणी हे प्रमाण फक्त 1%च्या आसपास आहे. आणि म्हणून आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की सगळ्या राज्यांमध्ये आपण ॲटोमॅटिक ट्रॅक करायचे. त्याची निविदा नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि मला माहिती आहे की पुढच्या काही महिन्यामध्ये आपण सगळ्या राज्यामध्ये ॲटोमॅटिक ट्रॅक जे आहे ते आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. यामुळे निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रतीचे ड्रायव्हर जे आहेत ते आता उपलब्ध होतील. चांगलं आहे. पण सर, तुम्ही आत्ता म्हणालात की 30% लोक नापास होतात. जोपर्यंत ॲटोमॅटिक ट्रॅक होतील त्यावेळेला ते सगळंच होईल, पण तोपर्यंत ह्या लोकांसाठी काय करता येईल का? त्यांनी परत परीक्षा द्यायची? नाही, जे नापास होतं त्यांना परत काही दिवसांनी परीक्षा देता येते. त्यांनी प्रॅक्टिस करायची आणि पास व्हायचं. त्यामुळे ते काही परमनंटली नापास करत नाही आपण. उद्देश असाच आहे की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित ड्रायव्हिंग येत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी चालवायला नको. सर, एक विचार असं वाटतं की शालेय स्तरावर म्हणजे लहानपणापासूनच जर मुलांना ह्याविषयी जर माहिती करून दिली की रस्ते सुरक्षा किंवा त्याबद्दलचं काही, तर असा एखादा विषय शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी लावण्यात यावा का, असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे, शालेय स्तरावर जे प्रबोधन आहे ते आमचे अधिकारी दरवर्षी शाळेमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही प्रबोधन करत असतो. परंतु आता काही महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की शाळेच्या अभ्यासक्रमामध्येच हा पोर्शन टाकायचा आणि शालेय शिक्षण विभाग आता त्याच्यावर अभ्यास करत आहे आणि लवकरच मला वाटते शालेयच्या अभ्यासक्रमामध्ये देखील आता रस्ते सुरक्षा हा त्याच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये अंतर्भूत राहणार आहे. आता चांगली गोष्ट आहे. सर, बऱ्याचदा आपण बघतो की जवळजवळ 60% अपघात हे दुचाकीमुळे होतात. म्हणजे भले हेल्मेटचा वापर कंपल्सरी आहे, पण तरीसुद्धा लोक कसेही छोट्या रस्त्यातनं दुचाकी पुढे काढतात किंवा त्यामुळे अपघात होतात, वेडवाकडं चालवतात. तर अशासाठी काही अंमलबजावणी करता येईल का, किंवा अशा लोकांसाठी काही प्रतिबंध करता येईल का? बघा, जवळपास जे आपल्याकडे 15,000 मृत्यू महाराष्ट्रामध्ये होतात त्यातले 60%च्या आसपास जे मृत्यू आहेत ते दुचाकीचे. म्हणजे जवळपास 8,000 व्यक्तींचा जो मृत्यू आहे तो टू व्हीलर्सचा आहे. त्याच्यामध्ये प्रमाण एका NGOने याचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की याच्यातल्या समजा सगळ्यांनी हेल्मेट घातले असते तर किमान यातल्या 80% लोकांचा जीव वाचला असता. म्हणजे जे 8,000 मृत्यू होतात दुचाकी स्वारांचे त्यातल्या किमान 6,000 लोकांचा जीव जर हेल्मेट घातले असते तर वाचला असता. आणि म्हणून आम्ही आता हेल्मेट करता देखील जनजागृती करतो आहे. आम्ही मोटर वाहन कायद्याच्या काही कलमांचा आधार घेतला आणि सगळ्या आस्थापनांना नोटीस देतो आहे की तुमच्या कार्यालयात येणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी जर तो हेल्मेट घालून आला नाही तर त्याच्यासोबत आम्ही कार्यालय प्रमुखांना देखील दंड लावणार आहे. अशी देखील प्रोव्हिजन आपल्या मोटर व्हेकल ॲक्टमध्ये आहे
आम्ही त्याचा आधार घेतो आहे. परंतु आपण जर बघितलं की आता आपल्याकडे 3-3.5 लाख किलोमीटरचे रस्ते आहेत, 3 कोटी वाहनं आहेत, दरवर्षी 25 लाख वाहनं ॲड होतात आहे. आता याचं जे एन्फोर्समेंट आहे ते ह्युमनली करणं पॉसिबल नाही आहे इतक्या रस्त्यांवर किंवा त्याच्यामध्ये शक्य नाही आहे ते. म्हणून आता आम्ही इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंट करतो आहे. त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. मुंबई पुणे हायवेला आपण बघितलं आता ज्याला आम्ही इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो, त्याची सुरुवात पुढच्या एक 10 दिवसात होणार आहे. समृद्धी मार्गावर देखील आम्ही आता तशीच यंत्रणा करतो आहे. त्याशिवाय राज्यामधले जेवढे ब्लॅक स्पॉट्स आहेत, जिथं आपण म्हणतो ज्या ठिकाणी अपघात जास्त होतात किंवा असे हवे ज्या ठिकाणी फार जास्त ट्रॅफिक आहे, तिथे देखील आता आम्ही या पुढच्या वर्षामध्ये म्हणजे या वर्षामध्ये 2024मध्ये आम्ही ही जी प्रणाली आहे ती आम्ही सुरू करणार आहे. मला वाटतं याचा फायदा निश्चितपणे ॲक्सिडेंट कमी होण्याकरता होईल. पण सर अजून एक विचार असं वाटतं की गर्दीच्या ठिकाणी किंवा महामार्गावर म्हणजे ज्याला आपण हायवे म्हणतो, इथे अजूनही जनजागृती व्हावी, तर त्याच्यासाठी काही उपाययोजना करता येतील? कारण एकदा हायवेला गाडी सुरू झाली की जोरात स्पीडने लोक आम्ही आता काय केलं आहे की जे महाराष्ट्रातले मेजर हायवेज आहे त्या ठिकाणी आम्ही ज्याला आपण ITMS म्हणतो की पूर्ण त्या हायवेचा जो रूट आहे त्या हायवेच्या रूटवर आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स ठेवणार आहे. म्हणजे 8-10 किलोमीटर नंतर त्या व्यक्तीच्या लक्षात येईल की इथं आपला कॅमेरा आहे, तो गाडी थोडी सावकाश चालवेल, अदरवाईज त्याला चलन जनरेट होईल. तसं आम्ही सुरू करणार आहे. नाही सर, पण हे खूप छानच, म्हणजे तुम्ही आता सांगितलं ती छानच उपाययोजना आहे. पण साधारण एक अंदाजे किती वेळ लागेल हे कॅमेरे यायला, एक अंदाजे? मुंबई पुण्यात आता या म्हणजे पुढच्या 10 दिवसात सुरू होईल, 15 दिवसामध्ये. आणि पूर्ण राज्यभर जे आपण करायचं ते येणाऱ्या जे वर्ष आहे 2024 त्यामध्ये 24च्या शेवटपर्यंत सगळ्या राज्यामध्ये ही प्रणाली सुरू झालेली असेल असं मला वाटतं. फारच छान सर. असं झालं तर कितीतरी अपघात वाचतील. निश्चितपणे वाचतील, खूप मोठ्या प्रमाणात अपघात वाचतील. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमन म्हणजे हे ते फेसलेस होईल. त्या ठिकाणी कुठेही आपलं इंटरॅक्शन होणार नाही. आपण तर बघितलं अनेक देशांमध्ये आपल्या रस्त्यावर कुठेच पोलीस दिसत नाही, रस्त्यावर कुठेही युनिफॉर्म पर्सन दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी ट्रॅफिक व्हायलेशन बिलकुल राहत नाही, कारण सगळ्या गोष्टी या टेक्नॉलॉजीने आता मॅनेज केलेल्या असतात. तसंच आपण या ठिकाणी करणार आहे. चांगली गोष्ट आहे. सर, एक मी ऐकलं होतं की प्राणदाता अर्थात गोल्डन अवर, तर हे नेमकं काय आहे? म्हणजे त्याबद्दल जरा चांगली विस्ताराने माहिती द्याल का? चांगला प्रश्न विचारला आपण. कसं असतं की कोणत्या अपघातामध्ये जो पहिला तास असतो त्यामध्ये जर आपल्याला वैद्यकीय मदत मिळाली तर मोठ्या प्रमाणामध्ये जीव वाचतात. आणि याचं एक मेजर आहे, त्याला आपण क्रॅश टू फॅटॅलिटीज रेशो म्हणतो, की जे सिव्हिअर क्रॅशेस आहे त्यामधले किती टक्के लोक मृत्युमुखी पावतात. महाराष्ट्रामध्ये हे जे प्रमाण आहे हे आज 56% आहे. म्हणजे जर 100 सिरियस ॲक्सिडेंट झाले त्यातले 56 लोक मृत्युमुखी पावतात. ज्या देशांमध्ये अपघाती मृत्यूंचं प्रमाण फार कमी आहे, समजा आपण जपानसारखा देश घेतला, त्या ठिकाणी क्रॅश टू फॅटॅलिटीज रेशो हा 10%पेक्षा खाली आहे, म्हणजे 10%पर्यंत आहे. आता हा रेशो कशामुळे कमी असतो तर वैद्यकीय सुविधा ताबडतोब मिळाली पाहिजे. आता याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स मिळणं हा एक भाग आहे, परंतु त्या पूर्ण हायवेच्या स्ट्रेचवर कुठे ट्रॉमा केअर सेंटर असले पाहिजे. आता आपण काही ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उघडता म्हणजे आरोग्य विभाग करता येते, परंतु एवढे ट्रॉमा केअर सेंटर करणं शक्य नाही आहे. म्हणून आपण आता ठरवलं आहे की ज्या हायवेवरचे जे काही खाजगी हॉस्पिटल्स असतील त्यांना आपण एम्पॅनल करणार आहे ॲज अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या तिकडे लगेच त्या पेशंटला घेऊन जाता येईल. किंवा हायवेच्या शेजारची जी काही पब्लिक हेल्थ सेंटर्स आहे त्याला आपण रिलोकेट करणार आहे, त्याला मिनी ट्रॉमा सेंटर करणार आहे. तशा आपण वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केलेल्या आहे. समृद्धीवरचं आपण प्रत्येक चेनेजमध्ये कोणतं हॉस्पिटल आहे ते आपण लिंक केलेलं आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी अपघात झाला तर कुठं जायचं हे इमिजिएटली त्या ॲम्ब्युलन्सला माहीत असतं. असंच आपण सगळ्या राज्यभर करणार आहे आता. आणि यामुळे मला वाटतं निश्चितपणे हा जो क्रॅश टू फॅटॅलिटीचा जो रेशो आहे तो निश्चितपणे कमी होईल. त्याचबरोबर आपण हे ज्या उपाययोजना करतो आहे वेग नियंत्रणाकरता किंवा एन्फोर्समेंट करता, त्याचा देखील फायदा आपल्याला पुढच्या काही काळामध्ये दिसेल. जेव्हा हायवेवर आपण जातो त्यावेळेला जेव्हा एखादा अपघात झाला आणि त्याला जर एखाद्या ॲम्ब्युलन्सची किंवा हॉस्पिटलची जर आपल्याला गरज लागली तर अशा टाईपचं काही आहे का की जेथे करून आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर इमिजिएटली मिळतील किंवा त्याची काही फोनवर वगैरे अशी काही सोय होऊ शकेल? आपण जर जो 108 जो नंबर आहे आपला ॲम्ब्युलन्सचा तो युनिव्हर्सल नंबर आहे, त्या 108 नंबरला फोन करा तर सगळीकडे आपल्याला 30 मिनिटाच्या आत ॲम्ब्युलन्स सगळ्या राज्यामध्ये कुठेही उपलब्ध असते. त्याशिवाय काही हायवे म्हणजे मुंबई पुणे हायवे असेल किंवा समृद्धी असेल त्या ठिकाणी आपण काही डेडिकेटेड नंबर दिलेले आहेत, त्या देखील आपण नंबरला फोन केला तर लगेच आपल्याला ॲम्ब्युलन्स सेवा किंवा डॉक्टरची सेवा आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध होते.
आणि आपण बऱ्याचदा असं म्हणतो की अपघात प्रवण क्षेत्र आहे ते जेवढं कमी होईल, मी तर म्हणेन नसेलच तर त्याच्यासारखं दुसरी आनंदाची गोष्ट नाही. तर त्याच्यासाठी ते कमी करण्यासाठी काही खास उपाययोजना आहेत का? ज्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो, की ज्या ठिकाणी अपघात जास्त होतात किंवा जास्त मृत्यू होतात त्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो. आणि या ब्लॅक स्पॉटला आपण उपाययोजना करण्याकरता आपण दरवर्षी प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये आपण काय केलं, एक नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्रात सुरू केली की हे जे ब्लॅक स्पॉट होते हे सगळ्या राज्यभर आहेत. आणि रोड सेफ्टी हा जो विषय होता, या ठिकाणी जे आपल्या जिल्हा स्तरावर त्या लोकांना कोणतेही विशेष अधिकार नव्हते. आणि म्हणून आपण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एक योजना सुरू केली, रस्ता सुरक्षा योजना. यामध्ये आपण DPTCचा जो फंड आहे त्यामध्ये आपण खर्च करू शकतो. ही आत्ताच योजना सुरू झाली आहे यावर्षी. मग त्यामध्ये तिथले कलेक्टर असतील, SP असतील, PWD इंजिनियर असतील, RTO असतील, हे सगळे मिळून ठरवतात आणि त्याचा ते अभ्यास करतात की कोणत्या ठिकाणी अपघात होतात आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आता उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला याचा परिणाम सांगतो की आता 2023चा प्रोव्हिजनल फिगर्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आपण जर रोड फॅटॅलिटीजच्या फिगर्सचा अभ्यास केला तर 1990पासून वगैरे दरवर्षी रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या ही 6 ते 8% वाढत असते. 6% ते 12%, कधी 8%, 10% अशी वाढली आहे. फक्त जर कोविडच्या 2 वर्षात याला अपवाद होता तेव्हा, कारण रस्त्यावर तेव्हा ट्रॅफिकच नव्हता. 2023मध्ये पहिल्यांदा आपल्याकडचे रस्ते अपघाताची संख्या न वाढता ती 2% कमी झाली आहे. आणि सगळ्या देशावरती तो नंबर वाढलेला आहे. त्यामुळे आपण ज्या काही उपाययोजना सुरू केलेल्या राज्यामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होतो आहे असं मला वाटतं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण अधिक उपाययोजना करणार आहे. त्यामुळे यामध्ये देखील महाराष्ट्र सगळ्यात देशामध्ये अग्रेसर राहील. सर, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे जे तुम्ही आता म्हणालात की 2%नी जरी कमी व्हायला सुरुवात झाली. असं करत करत मी नक्कीच म्हणेन की नजीकच्या काळात आपण अगदी कमी अपघात किंवा अगदी शून्यावर आणण्याचं सुद्धा आलं तर त्याच्यासारखं नथिंग लाईक इट. सर, एक विचारावं असं वाटतं की बऱ्याचदा लोक किंवा नागरिक बेजबाबदारपणे वाहनं चालवतात आणि मग त्यांच्यावर जी कारवाई होते ती साधारण कुठच्या कायद्याच्या अंतर्गत ही केली जाते? या सगळ्या ज्या कारवाई आहेत त्या मोटर व्हेकल ॲक्ट अंतर्गत केल्या जातात. आणि या कारवाईचे जे अधिकार आहेत ते RTOला पण आहे आणि पोलीस विभागाला पण आहे. तर त्यांच्यावर म्हणजे त्यांना दंड लावणं असतं. अतिशय रेकलेस ड्रायव्हिंग करतात आणि कोणाच्या जीवाचा धोका उत्पन्न झाला तिथं आपण त्याला IP सेंटरवर त्याच्यावर आपण गुन्हा नोंदवतो, त्यांना आपण अटक देखील करतो. आणि कधी आपण त्यांच्या गाड्या पण इम्पाऊंड करतो. पण विशेषतः त्यांना आपण फायनान्शियल फाईन असतो तोच आपण जास्त लावतो. पण आता आम्ही मागच्या वर्षात काही नाविन्यपूर्ण आम्ही उपाय केलेले आहेत की केवळ आर्थिक फाईन जो आहे त्यांनी बरेचदा डिटर्न्स राहत नाही. म्हणून आम्ही बॉम्बे पुणे हायवेवर आणि समृद्धी हायवेवर आम्ही आता काउन्सिलिंग सेंटर केलेले आहेत. बरं. म्हणजे त्या ठिकाणी जर कोणी एखादा नियम मोडला, आता सगळ्यांना तर घेणं शक्य नसतं, तिथं त्यांना आम्ही काउन्सिलिंग सेंटरला नेतो. ते काउन्सिलिंग सेंटर जे आपल्या टोलच्या जवळच आहे त्या ठिकाणी त्यांना आम्ही कुठे असं ह्युमिलेट करत नाही. तिथं ते शांतपणे बसतात, त्यांचे परिवार तिथं बसतो. त्यांना मी रोड सेफ्टीचे व्हिडिओ दाखवतो अर्ध्या तासाचे आणि मग त्यांना तिकडं सोडतो. असंच आपण समृद्धीला पण केलेलं आहे. तर मागच्या वर्षामध्ये आम्ही जवळपास 1 लाख लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे मुंबई पुणे हायवे आणि समृद्धी या ठिकाणी. त्या सगळ्यांचा आपल्याकडे रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे डिजिटल फॉर्मॅटमध्ये. आम्ही अजून काही गोष्टी केल्या समृद्धीमध्ये. जर समजा एखाद्या गाडीचा वेग त्याचा जास्त असेल, ॲव्हरेज स्पीड जास्त असेल, तर त्या टोल प्लाझा जेव्हा तो एक्झिट होतो त्यावेळेस तो तिथं आपोआप अडवला जातो. म्हणजे तो जो बूम बॅरियर आहे तो उघडतच नाही. मग तिथे त्याला आम्ही अडवतो, त्याला आम्ही घेऊन जातो त्या ठिकाणी आपल्या काउन्सिलिंग सेंटरला. तिथं आम्ही त्याला एक रोड सेफ्टीचे व्हिडिओ दाखवतो आणि मग त्याला आम्ही सोडतो. तर म्हणजे दंडानेच प्रत्येक गोष्टी शिकवता येत नाही, शिस्त लावता येत नाही. म्हणून आम्ही काउन्सिलिंगचा देखील आम्ही हा मार्ग या ठिकाणी सुरू केलेला आहे आता. सर, एक विचार असं वाटतं की ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागातले जे महामार्ग आहेत तर तिथे अशा प्रकारची जनजागृती कशात म्हणजे करता येईल का, किंवा त्या लोकांना कितपत ह्याची माहिती आहे त्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? ग्रामीण भागात देखील आम्ही आता हा जो महिना आहे त्याच्यात आम्ही या देखील ग्रामीण भागामध्ये विशेषतः 2 व्हीलरचे अपघात फार जास्त होतात. 2 व्हीलरचे जास्त होतात, ट्रिपल सीट असतात, रॉंग एंट्री, हे जे सगळे प्रकार आहेत याकरता देखील आम्ही आता जनजागृती करतो आहे. आम्ही आमच्या लोकांना जास्त वाहनं उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये आमच्या एन्फोर्समेंट करण्याकरता जे आपले व्हायोलेशन्स असतात रोडचे ते कॅप्चर करणारे त्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. अशा आम्ही वेगळ्या उपाययोजना करतो आहे.
आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः हेल्मेटची जनजागृती, रॉंग एंट्री न करणं. आता बऱ्याच ठिकाणी हायवे झालेले आहेत, तर थोडं लोकांना फिरून जावं लागतं. त्यांना तोही कंटाळा येतो. तिकडचं ते मीडियन ब्रेक करतात, तिकडे उलटे फिरतात. त्यांनी देखील अनेक अपघात झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही आता याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतो आहे या पूर्ण महिन्यामध्ये. मुंबईमध्ये जे सिग्नल्स आहेत तिथे बऱ्याच ठिकाणी कॅमेरे आहेत, त्यामुळे आजकाल लाल सिग्नल असून सुद्धा तो तोडून जाण्याची हिंमत साधारण कोणी करत नाही. आणि मला वाटतं जर कोणी केली तर त्याच्यावर मला वाटतं ॲक्शन घेतली जाते किंवा कॅमेऱ्यामार्फत ते केलं जातं, असं काही आहे ना. 100% लोकांना सगळ्यांना SMS येतात, सगळ्यांना लगेच चलान इश्यू होतं. ते चलान त्यांनी पे केलं नाही तर मग त्याला आम्ही त्याच्यावर पुढची कारवाई होते, कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावर ती वसुली करतो. पण आता लोक देखील बऱ्यापैकी त्याच्यावर अवेअर झालेले आहेत आणि आमची जी चलानची रिकव्हरी ती देखील आता बऱ्यापैकी वाढलेली आहे. सर, नुसतंच दंड करून काही होत नाही, त्याच्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग वगैरे करतात. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही वेळेला सरकारला दंड करावा लागतो. तर ह्या दंड करण्याचं स्वरूप काय असतं? मोटर व्हेकल ॲक्टमध्ये कोणत्या गुन्ह्याला काय शिक्षा ते लिहिलेलं आहे. म्हणजे आपण ओव्हर स्पीडिंग केलं तर किती दंड लागेल, विदाउट हेल्मेट असेल तर किती दंड लागेल. तर त्या गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे त्याचं चलन जनरेट होतं आणि त्याला ते इलेक्ट्रॉनिकली पाठवलं जातं. त्याला ऑनलाईन ते पेमेंट देखील करता येतं. जर त्यांनी पेमेंट केलं नाही तर मग आम्ही त्याला पुढच्या स्टेपला जातो. विभागामार्फत फेसलेस सुविधा दिल्या जातात, तर हे नक्की काय आहे ते आमच्या लोकांना समजावं, त्याबद्दल आपण काय सांगा? चांगला प्रश्न विचारला आपण जर कोणत्याही RTO कार्यालयामध्ये गेला तर एक चित्र असतं, त्या ठिकाणी खूप गर्दी आणि मग लोकांना त्यांचे काम करणं हे फार त्रासदायक असतं. म्हणजे RTOमधला अनुभव हा बहुतेकांचा काही चांगला नसतो. आणि म्हणून आम्ही आता ठरवलं आहे की ज्या गोष्टींना आवश्यक नाही ऑफिसमध्ये येणं, तिथं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि त्यांना फेसलेस सुविधा द्यायच्या. म्हणजे त्यांनी कार्यालयात याची गरज नाही आहे. अशा केंद्र सरकारने 54 सुविधा ह्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्यातल्या महाराष्ट्रामध्ये आपण आजपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2023पर्यंत त्यातल्या आपण 37 सुविधा ह्या आपण फेसलेस केल्या आहे. तर आपल्याला नंबर सांगायचा झाला तर वर्ष 2023मध्ये म्हणजे 1 जानेवारी 23 ते 31 डिसेंबर 23 या काळामध्ये 38,50,000 ज्या सुविधा आहेत त्या आम्ही फेसलेस दिल्या. म्हणजे 38,50,000चा फुटफा आपल्या RTOमधला कमी झाला. इतके लोक कार्यालयात आले नाही. माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण कधीही RTO ऑफिसमध्ये यायच्या पहिले कृपा करून माहिती घ्या आमच्या पोर्टलवरनं की त्या सुविधा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. कारण आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या फेसलेस सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि त्याचा जवळपास 38,000 लोकांनी फायदा घेतलेला आहे. परंतु अनेक लोकांना त्याचा फायदा घेणं आवश्यक आहे. तर माझी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या सुविधेचा फायदा घ्या आणि जे आपलं जे ध्येय आहे सरकारचं की पूर्ण ट्रान्सपरंट प्रशासनाचं, त्याच्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा. सर, खूप चांगलं आहे. मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो. माझं जेव्हा लायसन्स संपलं, ड्रायव्हिंग लायसन्स, तर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणेच मला अजिबात RTOमध्ये जायला लागलं नाही. ऑनलाईन मी हे केलं आणि मला माझं लायसन्स रिन्युअल माझ्या घरी आलं. बाकी देखील सुविधा मी ऑनलाईनच करणार आहे आता. त्यामुळे पुढच्या काही काळानंतर लोकांना RTO ऑफिसमध्ये यायचं जवळपास काम कधीच पडणार नाही. सर, बऱ्याचदा आपण असं बघतो की जेव्हा सणासुदीला म्हणजे गणपती म्हणा, दिवाळी म्हणा, अशा वेळेला आपण बघतो की हे प्रायव्हेट बसेस किंवा वाहनं याच्यामध्ये लिमिटेशन्सपेक्षा जास्ती प्रवासी भरले जातात आणि असेच ते रस्त्यावरनं जात असतात. ते सर्वात धोकादायक आहे. तर ह्या बाबतीत आपल्या विभागातर्फे काय कारवाई किंवा काय उपाययोजना करता येतील? याच्यात आम्ही जेव्हा हा जो सीझन असतो सुट्ट्यांचा, दिवाळी असेल, गणपती असेल, त्यावेळेस आम्ही याचे विशेष ड्राईव्ह घेत असतो. आम्ही आता यामध्ये देखील कुठे काही याचा वापर कसा करायचा तो विचार करतो आहे की या ठिकाणी आपण ते कॅमेरे लावायचे आणि त्याच्यात आपल्याला अलर्ट येतील की या नक्की बसमध्ये किती लोक बसलेले आहेत. आम्ही त्याचा एक अभ्यास करतो आहे आता. पण आम्ही निश्चितपणे या गोष्टीवर पण आता पूर्ण नियंत्रण आणू लवकरच. सर, बऱ्याचदा जुनी वाहनं असतात की ज्यांचं पासिंगसुद्धा झालेलं नसतं आणि ती रस्त्यावरनं चालत असतात. तर ह्याबद्दल आपण काय सांगू शकाल? फिटनेस करता पण हा बराच विषय आहे की ज्या वाहनांना विशेषतः जे ट्रान्सपोर्ट व्हेकल ज्याला आपण म्हणतो त्यांना फिटनेस करावं लागतं आणि अनेक वाहनं हे विदाऊट फिटनेस रस्त्यावर असतात आणि त्यांनी देखील अपघात व्हायची शक्यता असते. अपघात देखील होतात. त्यांना देखील आम्ही आमच्या ड्राईव्हमध्ये त्यांना पकडतो. परंतु आमचा ऑन रोड एन्फोर्समेंटपेक्षा आम्ही आता असा विचार करतो आहे की त्याचा आपण बॅकएंडने डेटा घ्यायचा आणि कुठेतरी एखाद्या कॉल सेंटरमार्फत त्यांना आपण पहिल्यांदा फॉलोअप करायचा आणि त्या ठिकाणी मग त्यांना म्हणजे वाहन रस्त्यावर न थांबवता, कारण रस्त्यावर थांबवलं की सगळ्यांचीच गैरसोय होते.
नागरिकांना पण ते आवडत नाही. आम्ही तो देखील आता प्रयत्न करतो आहे. यामध्ये विशेषतः जे ऑटोचे असतात, अनेक ऑटो आहेत की जे त्यांचा फिटनेस एक्सपायर झाला पण ते धावत असतात, कारण त्यांना बरेचदा इन्शुरन्स भरता येत नाही. त्याचा इन्शुरन्स पण त्यांचा प्रीमियम जास्त आहे. हा देखील विषय आम्ही सरकारकडे घेतलेला आहे की त्यांचा आपल्याला विमाचा कसा कमी करता येईल. पण आम्ही याच्यावर देखील उपाययोजना करतो आहे आणि आमचा हा प्रयत्न राहील की जे आपले वाहनं आहेत ते विदाऊट फिटनेस रस्त्यावर राहणार नाहीत. खूपच चांगली गोष्ट आहे. सर, ज्या वेळेला अपघात होतो त्यावेळेला साहजिकच लगेच आजूबाजूला गर्दी जमते आणि त्याच्यात काही गोष्ट चांगली असते की लोक मदतीला धावतात. हा लोकांचा चांगुलपणा आहे. जेव्हा ही लोक मदतीला धावतात तर त्यांच्यासाठी अशी जी मदत करतात तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही सन्मान योजना वगैरे अशी आपल्याकडे आहे का आणि त्याचं स्वरूप कसं आहे? आपण ज्याला गुड सॅमॅरिटन म्हणतो की याला जीवनदूत असं नाव दिलं गेलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तर कोणीही व्यक्ती जर एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीला घेऊन दवाखान्यात गेली तर कुठेही त्याची चौकशी होणार नाही. त्याला कधीही पोलीस स्टेशनमध्ये कोणी बोलवणार नाही, त्याला कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे माझं नागरिकांना सगळ्यात पहिलं आव्हान आहे की कधीही जर आपल्याला कोणत्या रस्त्यात अपघात दिसला तात्काळ तिथे थांबा आणि त्याला जी काय ती आवश्यक मदत करा. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आम्ही देखील दरवर्षी या ठिकाणी आपला जो रोड सेफ्टीचा प्रोग्राम असतो दरवर्षी, यावर्षी देखील आम्ही जे असे आमचे अधिकारी असतील किंवा जे नागरिक असतील ज्यांनी असं जीवनदूत म्हणून किंवा लोकांचे प्राण वाचवलेले आहे त्यांचा देखील आम्ही सत्कार करत असतो. आणि पोलीस विभागांचं त्यांची पूर्ण एक त्यांच्याकडे त्याची चेनच आहे आणि त्याच्यावर ते फार त्यांना प्रोत्साहित करतात. त्यांना जी काय आम्ही मदत करत असतो. पण शेवटी हा प्रत्येक नागरिकाचा संवेदनशीलतेचा भाग आहे. आपण जेव्हा रस्त्यावर अपघात बघतो त्यावेळेस तिथून निघून न जाता तात्काळ थांबणं आवश्यक आहे आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यांना कोणाचाही त्रास होणार नाही, त्यांना कोणी चौकशीला बोलवणार नाही. गरज असेल तर पोलीस त्यांच्या घरी जाऊन त्यांचं स्टेटमेंट घेतील. परंतु नागरिकांनी सगळ्या ठिकाणी थांबावं आणि त्यांना मदत करावी. आणि बरेच लोक करतात. म्हणजे आजकाल ह्याचे प्रमाण फार वाढलेलं आहे की असं सहसा दिसत नाही की रस्त्यावर अपघात झाला आणि त्याला बायपास करून लोक चाललेले आहेत, असं सहसा दिसत नाही आजकाल. आणि ही चांगली गोष्ट आहे. नाही, चांगलं आहे, चांगलं आहे. हे असं व्हायला पाहिजे. नाही म्हणजे जास्तीत जास्त लोक पुढे येतील आणि ती मदत करतील आणि त्या माणसाला मृत्यूपासून वाचवतील की ज्याला लवकरच वैद्यकीय मदत मिळाली. गोल्डन अवरमध्ये तो पोहोचला पाहिजे. जर तो गोल्डन अवरमध्ये पोहोचला तर त्याचे वाचायचे चान्सेस जास्त असतात. अगदी बरोबर. सर, एक विचारायचं आहे की रस्ते सुरक्षा अभियान ही योजना जी आहे किंवा ही अभियान जे आहे हे 15 जानेवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात येते. आता हे अभियान सुरू झालं तर ह्या 15 दिवसातला आपला एक काय अनुभव आहे की लोकांमध्ये कशी जनजागृती झाली आहे किंवा तिथपर्यंत कसं पोहोचलं आहे? नाही, चांगलं झालं आहे. बघा, आपण ही जनजागृती करतो म्हणून सुद्धा आपले अपघात देखील यावर्षी कमी झालेले आहे. आम्ही म्हणजे आता याचा एक डिसेंट्रलाइज अप्रोच असतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे करणं आवश्यक आहे, म्हणजे जे कुठे अपघात स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण कुठेतरी लोकांना तिथं बॅनर्स लावले, कुठं बोर्ड लावले, कुठं रॅलीज काढल्या, लोकल FM आम्ही कार्यक्रम घेतले. असे वेगवेगळे आपण कार्यक्रम करतो आहे सगळ्या ठिकाणी. सर, आजच्या ह्या कार्यक्रमात आपण नागरिकांना काय संदेश द्याल? बघा, माझा संदेश म्हणजे आज आपल्या जीवापेक्षा महत्त्वाचं जगात काहीच नाही आहे. हेच म्हणजे मी सांगायची गरज नाही आहे. आणि मी जो आपल्या सुरुवातीला बोललो की जे मृत्युमुखी पडतात ते 18 ते 40 मधले मॅक्सिमम लोक आहेत, ज्याच्यावर पूर्ण कुटुंबाची मदार असते, पूर्ण स्वप्न त्याच्या आयुष्याचे असतात. म्हणजे सकाळी तो काहीतरी स्वप्न घेऊन घराच्या बाहेर पडतो आणि संध्याकाळी जिवंत घरात येत नाही व्यक्ती. याच्या एवढी वाईट परिस्थिती राहत नाही. त्यामुळे आणि 84% अपघात जे सांगितले मी आपल्याला ड्रायव्हरच्या चुकीमुळे होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जर हा विचार केला की मी सकाळी घराच्या बाहेर पडलो, सुरक्षित पडलेलो आहे, संध्याकाळी मी सुरक्षित घरी आलो पाहिजे आणि माझ्यामुळे कोणाच्या जीवाला धोका होऊ नये, ही जर लहानशी काळजी घेतली तर मला वाटतं की निश्चितपणे आपल्याला, आपल्या कुटुंबाला, सगळ्या समाजाला ही खूप आज चांगली गोष्ट होईल, अतिशय आवश्यक आहे गोष्ट. तर कृपा करून आज आपण आपला देश प्रगती करतो आहे, त्याच्यामुळे लोकांकडे 2 पैसे येतात आहे, नवीन गाड्या घेतो आहे. दरवर्षी आपल्याकडे 25 लाख नवीन वाहनं येतात आहे. आता इतके मोठ्या प्रमाणात जर रस्त्यावर वाहनं आले तर त्याची जर खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. शेवटी एक सरकार म्हणून आम्ही उपाययोजना करतो आहे, पण जोपर्यंत सगळे लोक स्वतःहून हा रोड सेफ्टी फॉलो करणार नाही, एक आमची देखील त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहे. शेवटी प्रत्येक वाहनाच्या मागे आमचा काही एक अधिकार राहू शकत नाही. त्यामुळे माझ्या लोकांना कळकळीचं आव्हान आहे की कृपा करून सुरक्षित ड्रायव्हिंग करा, आपल्या जीवाची काळजी घ्या
आणि सगळ्या लोकांच्या जीवाची काळजी घ्या. अगदी बरोबर आहे सर. आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विभाग कुठचा किंवा परिवहन विभाग वेगवेगळे उपाययोजना योजत आहे, परंतु नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने वाहन चालवणं ही सुद्धा त्यांची तितकीच जबाबदारी आहे आणि ते सरांनी आत्ता बरोबर सांगितलं आणि तुम्ही सुद्धा हे पाहिलं पाहिजेत. सर, आज आमच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या लोकांना ही महत्त्वाची माहिती दिलीत. बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या त्या उलगडून सांगितल्यात, त्याबद्दल मनापासून आभार मानतो सर. नमस्कार. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय